हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी ब्लॉग. सो जर तुम्ही माझे ब्लॉग रेग्युलरली बघत असाल तर तुम्हाला माहीतच आहे की आम्ही आलेलो आहोत तिरुपतीची लाँग ट्रिप करून. मीन्स ऑलमोस्ट 8 दिवस आम्ही तिकडेच होतो इवाचे जावळ वगैरे काढण्यासाठी. आणि तिकडनं आल्यानंतर म्हणजे घरातलं वातावरण खूपच असं बिघडलं होतं. बिघडलं म्हणण्यापेक्षा की सगळ्यांच्याच तब्येती वगैरे खूपच बिघडल्या होत्या. त्यातल्या त्यात माझी इवाही आजारी होती आणि म्हणूनच मला मध्यंतरी ब्लॉग टाकणं शक्य नाही झालं. सो आज खूप दिवसानंतर म्हणजे 4-5 दिवसानंतर मी फर्स्ट ब्लॉग बनवते. आणि इथे मला बनवायची होती खिचडी इवासाठी आणि माझ्यासाठी बनवायची होती मॅगी. खूप दिवस झाले आम्ही मॅगी खाल्लीच नव्हती. सो म्हटलं बाहेर मंचुरियन किंवा फ्राईड राईस बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरातली हेल्दी मॅगी आपण आपल्या हाताने केलेली खाल्लेली कधीही बरी. सो मला वेट लॉसही करायचा आहे, बट खूप दिवसानंतर खाते मी. ऑलमोस्ट 2 मंथ्स नंतरच. कारण मी पुण्याला गेले होते तेव्हाच मम्मीच्या हातची मी मॅगी खाल्ली होती. त्यानंतर आताच खाते. सो इवाला छान प्रकारे खिचडी वगैरे फोडणी दिली. त्यामध्ये तिला आलू वगैरे पालक वगैरे टाकून छान प्रकारे असं मस्त तुपामध्ये अशी तिला दाल खिचडी वगैरे केलेली आहे. त्यानंतर मला मॅगी करायची होती. सो मी मस्त कांदा, त्यानंतर टोमॅटो, असं सगळं साहित्य वगैरे रेडी केलेलं आहे. ही मॅगी नाही आहे ॲक्च्युली, त्यांनी आणली होती इप्पी. मला आवडत नाही, बट असो आता आणलीच आहे तर कशाला वेस्ट घालायची, म्हणून मग मी इप्पी केलेली आहे. मॅगी म्हणा किंवा इप्पी म्हणा, ही कधीही दुसऱ्यांच्या हातचीच खायला छान वाटते. कारण आयती जेव्हा दुसरं कोणी आणून देतो आणि आपण मोबाईल बघत किंवा मस्त टी व्हीवर एखादा सिनेमा बघत, त्यातल्या आमची आवडती सिरियल म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा बघत बघत जर कोणी आयतं प्लेट वगैरे आणून दिलं तर ती खायला खूप मजा लागते. बट सासरी असं नसतं, सगळ्या गोष्टी आपल्यालाच मॅनेज कराव्या लागतात. सो माझंही तसंच आहे. माहेरी मी जेव्हा जाते तेव्हा माझी मम्मी म्हणा किंवा माझा भाऊ म्हणा मला खायला वगैरे देतात. बट इथे तसं नाही आहे, ते सगळ्या गोष्टी मलाच मॅनेज कराव्या लागतात. सो माझी दाल खिचडी झाल्यानंतर इवाला खूप भूक लागली होती आणि तिची तब्येत वगैरे ठीक नसल्यामुळे ती खायला खूप जास्त अशी कुरकुर करत होती. बट आता नाही म्हटलं, तिला समजावत वगैरे हे करत, तिला मोबाईल दाखवत, व्हिडिओ काढत, तिचे पप्पाही तिला एंटरटेन करत होते आणि कारण तिने जेवण वगैरे करावं म्हणून. सो अशा प्रकारे माझा दिवस इथे संपलेला आहे आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. इवाला खाऊ घातल्यानंतर माझी इप्पीसुद्धा इथे रेडी झालेली होती. तुम्ही बघू शकता एकदम असं कलर वगैरे एकदम छान आलेला आहे आणि आय एम शुअर की खायलासुद्धा तेवढीच टेस्टी असणार. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.